इमान आम्हाला असलं पाहिजे, अर्थात आम्ही इमान ऐकत आहोत, बाबासाहेबांची आम्ही औलाद. शिना पोलाद बाबाची औलाद म्हणून घ्यायचं असेल तर बाबांनी सांगितलं जे जे ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे आणि भावी जीवनाची वाटचाल केली पाहिजे. बाबासाहेब म्हणाले संपूर्ण भारत बुद्धमय करील, केला तुमच्या आमच्यासाठी ठेवला नाही. बाबांनी सगळा भारत बुद्धमय केलाय, तुमच्या आमच्यासाठी ठेवला नाही. कारण जे काही लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं संपूर्ण भारत बुद्धमय करील. स्वप्न बाबासाहेबाचं नव्हतं मित्र हो. स्वप्न आळशी माणसं पाहतात, कर्तबगार माणसं कधी स्वप्न पाहत नाहीत. बाबासाहेबाचं स्वप्न नव्हतं संपूर्ण भारत बुद्धमय करील. आळशी माणसं स्वप्न पाहतात, ऐश्वर्या राय भेटल काय, प्रीती जिंटा भेटल काय, हे आळशी माणसं स्वप्न पाहतात. पण बाबासाहेबाचं स्वप्न नव्हतं संपूर्ण भारत बुद्धमय करील. हे बाबासाहेबांना केलेली प्रतिज्ञा होती, घेतलेली शपथ होती की संपूर्ण भारत बुद्धमय करील. बाबांनी करून टाकला, तुमच्या आमच्यासाठी ठेवला नाही. या देशाला 1950 ला देशाला बाबासाहेबांना दीक्षा दिली घटना प्रदान करून. कारण तुम्ही अभ्यासू आहात. स्वातंत्र्यपूर्व तिरंगा झेंडा काँग्रेसचा होता आणि त्या तिरंग्या झेंड्यावर गांधीजीचा चरखा होता. बाबासाहेबांनी असं डोकं लढवलं, असं डोकं लढवलं, त्या तिरंग्यावरला गांधीचा चरखा काढून हळूच बाजूला फेकला आणि राष्ट्रध्वजावर, तिरंग्यावर, देशाच्या झेंड्यावर तथागत भगवान गौतम बुद्धाचा अशोक चक्र अंकित केलं. सगळा भारत तेव्हा बुद्ध केलेला आहे, तुमच्या आमच्यासाठी ठेवलेला नाही. आधी देशाला बौद्ध केलं आणि 6 वर्षानंतर आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. सगळा भारत बौद्ध केला आणि आज सगळा बहुजनवादी समाज बौद्ध होत आहे. फटका बौद्ध झाला, फाशीपारधी बौद्ध होत आहे, मराठा बौद्ध होत आहे, ब्राह्मण बौद्ध होता है. आनंदाची गोष्ट है. बाबा साहब के धम्म क्रांति से हंसने लगा मन मोर. अरे सारे जग में गूंज उठा है बस यही एक शोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर. सगळा बहुजन समाज बौद्ध होईल. लेकिन मैं कल की बात कर रहा हूं. कल चांद भी लेगा दीक्षा, कल ये सूरज लेगा दीक्षा और ये धरती भी कहने लगेगी कि यहीं पे है मेरी सुरक्षा. चांदनी भी देने लगी है इसी बात पर जोर कि भाई चलो बुद्ध की ओर, भाई चलो बुद्ध की ओर. अरे भारत बोध करनार झालं स्वप्न साकार. भारत बोध करनार झालं स्वप्न साकार. समाजाला माझा या नटवील येथे. माणसाला छळणारा, समाजाला पिळणारा, माणसाला छळणारा, समाजाला पिळणारा, मनुलाच्या कायम हटवील येथे. भीमक्रांतीने बहुजनाची, भीमक्रांतीने बहुजनाची उसळून आली लाट, उसळून आली लाट. बाबासाहेबांची गद्दारी करणारे लोक कुत्र्याच्या मौतीने मेलेले. बाबासाहेबांशी इमानदारीने वागणारे लोक आज सन्मानाने जगत आहेत. तुम्हाला माहिती आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब उभे टाकले, त्यांच्या विरोधामध्ये भाऊराव बोरकर उभा टाकला. बाबासाहेब त्या ठिकाणी पडले आणि भाऊराव बोरकर निवडून आला. बाबासाहेबांच्या विरोधात उभा टाकला आणि निवडून आला. पण 7 महिन्यामध्ये नागपूरहून दिल्लीला जाताना विमान अपघातामध्ये त्याचा चुराडा वाजला. एक एक खान त्याचं टोपल्यात येसावं लागलं.
बाबासाहेबांची घटना बदलण्यासाठी घटना समीक्षी अटल बिहारी वाजपेयीने नेमली, घटना समीक्षा समिती नेमली की अटल बिहारी वाजपेयीच्या दोन्ही टोंगळ्याचं ऑपरेशन करावं लागलं. बाबासाहेबांसंग बैमानी बरी नाही. एकही गाणं लता मंगेशकरनं बाबासाहेबांचं भगवान बुद्धाचं गायलं नाही. भारताची कोकिळा लता मंगेशकर, भारताची कोकिळा. काय माय तो हा गळा कोण्या मुतात भिजून वाळू घालू ह्या गळ्याला. हे गाणं बाबासाहेबांचं गायलं नाही. बाबासाहेबांचं एकही गाणं लता मंगेशकरनं गायलं नाही. कोणाचं काय गेलं तिला नवराच भेटला नाही. तशीच आहे, कोणी लग्नच करायला तयार झालं. एक जर गाणं बाबासाहेबांचं गायलं असतं तर माझ्या समाजातला एखादा माणूस उठला असता आणि तिला म्हणाला असता, एक बार आजा आजा आजा. बाबासाहेबांसंग बैमानी करणाऱ्या लोकांचा सत्यानाश झालेला. इमानदारीने वागणाऱ्या लोकांची आज भरभराटी आहे. कारण बाबासाहेबांनी अविरत कष्ट केले. तुम्हा आम्हाला माणसात बसवण्यासाठी एक एक पावाचा तुकडा 24 तासातले 18 तास अध्ययन करून माणसाला माणूस पण दिला. निशस्त्र सैनिकाचा सरदार भीम होता. अरे जाती येते करिता तलवार भीम होता. महाडी पिऊन पाणी पाण्याची ज्योत झाला आणि पाण्याने पेटणारा अंगार भीम होता. अंगार भीम होता. भीम क्रांतीने भीम क्रांतीने बहुजनाची उसळून आली लाट. उसळून आली लाट. या बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोल. बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोल. बहुजनाला दाखवलं माय दिल्लीकडे भीमाने बोल. गुलामीला सलामी होत होती निलामी. आमच्या पाचवीला पुजलेली गुलामी. एक म्हण होती, लेकरू जन्मलं की 5व्या दिवशी सटवीन बरम्या आपलं नशीब लिहायला याचे म्हणे. त्या 27 बरव्याचं आम्ही मांगामारांनी काय नुकसान केलं होतं आम्हाला माहित नाही. पण 27नं आमचं कधी नशीब कोण्याच मारा मांगाचं ढोरचं माराचं चांगलं लिहिलं नाही. त्या 27च्या मायला 12 घोडे लावून बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या पेनीनं आमचं नशीब या ठिकाणी लिहिलं. सन्मानाच्या जागा बाबासाहेबांनी दिल्या. देवाधर्माच्या जोखडातून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढून तथागत भगवान गौतम बुद्धाचा सम्यक समतावादी मार्ग दिला. आणि या समतावादी मार्गाने सगळ्यांनी जाण्यामध्ये हित आहे. बहुजनाचं हित आहे, देशाचं हित आहे, सगळ्या जगाचं हित आहे. ना तोफों की जरूरत है, ना तो बम की जरूरत. संसार को ना जुल्म की जरूरत और ना सितम की जरूरत. जिस्म जले जहां ना कोई उस अटम बम की जरूरत. ना खून की रंगोली ना उस कलम की जरूरत. अरे सच बोले तो इस धरती को है प्यारे गौतम की जरूरत. प्यारे गौतम की जरूरत हे बाबांनी ओळखले. आणि म्हणून मला तुमच्यामध्ये बाबासाहेब दिसतो, मला स्त्रियामध्ये रमाई दिसते. म्हणून मला त्या प्रतापसिंगाच्या गाण्याची आठवण या ठिकाणी होते जाता जाता. कारण मी भीमाला
मी भीमाला रमाला इथे पाहतो. मी रमाला भीमाला 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 इथे पाहतो. हे समाजा तुला मी हे समाजा तुला मी फुले वाहतो. हे समाजा तुला मी फुले वाहतो. हे समाजा तुला मी फुले वाहतो. हे समाजा मी तुला फुले वाहतो कारण साकरीची मला तू भाकरी दिली. साकरीची मला तू भाकरी दिली. हे समाजा तुझा मी ऋणी राहतो. हे समाजा तुझा मी ऋणी राहतो. हे समाजा तुझा मी ऋणी राहतो. हे समाजा तुझा ऋणी राहतो. हे समाजा तुझा मी ऋणी राहतो. हे समाजा तुला मी फुले वाहतो. 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 हे समाजा मी तुला फुले वाहतो. आणि टायमाअभावी मी जगाच्या विरोधात जातो पण कायद्याच्या विरोधात जात नाही कारण कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. मला सक्त टायमाचं बंधन असल्यामुळे 33 गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. इथेच माझा कार्यक्रम